आज काही विशेष दिवस आहे। नवीन वर्षातली आपली सर्वांची ही तशी पाहिली तर पहिली भेट, पण त्याचाही उद्देश अजून एक चांगला। जसं आता 26 जानेवारी येतच आहे तेव्हा आपली भेट होईलच, पण तत्पूर्वी या जिल्हा माहिती कार्यालयाच्या या तुमच्या नजरेतून असलेल्या सुंदर अशा या वातावरणात तुमचं सर्वांचं मी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून स्वागत करतो। आजची ही ॲक्च्युली पत्रकार परिषद म्हणता येईल किंवा पत्रकारांचं आपलं मिलन असंही म्हणता येईल। याच्या मागे 2-3 चांगले उद्देश आहेत। आपल्या नाही प्लीज तुमचा पण सन्मान आहे। आज त्यांची मुलं अमेरिकेत आहेत, चांगले वेल सेटल आहेत, ते स्वतः जवळपास सायंटिस्ट सारखंच त्यांचं काम आहे, पण एवढं सगळं असून सुद्धा त्यांनी एक प्रकारे आपलं सर्वस्व अर्पण केलंय ते समाजासाठी, पर्यावरणासाठी। आणि त्याचाच एक परिपाक म्हणून आपण सर्व पाहिलंय की इतकं सुंदरसं हे टेरेस गार्डन, याची ओळख संपूर्ण भारतात शासकीय कार्यालयाच्या प्रिमायसेसमधलं पहिलं टेरेस गार्डन अशी झालेली आहे। आणि आनंदाची गोष्ट अशी की आत्ताच मागच्या आठवड्यात युनोने आपल्याला केस स्टडी म्हणून स्वीकारलेला आहे। म्हणजे युनोची टीम सुद्धा आपल्या या टेरेस गार्डनच्या केस स्टडीसाठी आपल्याकडे येण्याची शक्यता आहे। आपल्यामध्ये दुसरे एक व्यक्तिमत्व आहेत, ते त्यांच्या मिसेस, की ज्या त्यांना नेहमी पाठबळ देतात। इथे आज सकाळपासून ते दोघंही जण हे सगळं आवरणं, हे करणं, ते करणं, हे सगळं चालू आहे। म्हणजे एक कुटुंबाचा भाग झालेले आहेत ते DIOच्या। आणि लोकांचं असं मत असतं की DIO म्हणजे फक्त शासकीय बातम्या देणं आणि संपला विषय, पण हा DIO थोडासा वेगळा आहे असं मी मानतो। कारण माझी पण सामाजिक जबाबदारी आहे की मी शासकीय बातम्या तर द्यायलाच पाहिजे, प्रश्नच नाही, पण सामाजिक दायित्व म्हणून आपण जे आपल्या माध्यमातून करू शकतो त्यांना बरोबर घेऊन समाजाला आपण अजून डबल काय देऊ शकतो याचा विचार करणं, हे मला माझ्या आईबाबांनी शिकवलं आणि म्हणून मी शासकीय सेवेत आलो। त्याचाच एक भाग म्हणून आपल्याबरोबर सन्माननीय रोहितजी काटकर उपस्थित आहेत, डेप्युटी RTO, जे माझे खूप चांगले मित्रही आहेत, सहकारी आहेत। एक उत्कृष्ट अधिकारी म्हणून त्यांची स्वतःची ओळख आहे त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये। तर आजचा जो विषय आहे रस्ता सुरक्षा, तर कट्टी सर आणि मी आम्ही दोघांनी चर्चा करत असताना एक विषय आमच्या मनात आला की सेफ्टी। मग तो सेफ्टी जीवाची असते, समाजाची असते, पर्यावरणाची असते, तशीच रस्ते सुरक्षा हा आत्ताचा सगळ्यात मोठा आणि गंभीर विषय सुद्धा आपल्यामध्ये आहे। तर याच्यावर काय करता येईल यासाठी कट्टी सरांनी मग स्वतःचं आत्मचिंतन सुरू केलं। मागच्या वर्षी आपल्याला आठवतंय की आपण RTO ऑफिसमध्येच त्यांच्या एका पुस्तिकेचं आपण प्रकाशन केलं आणि आज आपण दुसऱ्या पुस्तिकेचं प्रकाशन करणार आहोत। संकल्पना आपल्याला सांगितली जाणार आहे आणि त्या संकल्पनेचं मूर्त स्वरूप येत्या आठवड्यामध्ये RSPचा एक मोठा हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम होणार आहे। वाहतूक विभाग, RTO विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या एकत्रित प्रयत्नांनी तो कार्यक्रम होतोय। त्या कार्यक्रमामध्ये आपण त्या पुस्तिकेचं प्रकाशन करणार आहोत। पण तत्पूर्वी ही संकल्पना काय आहे आणि वृत्तपत्र, प्रसार माध्यम यांनी या सामाजिक दायित्वामध्ये कशा पद्धतीने आपण एकत्र काम करू शकतो यासाठी आजचं आपलं हे एकत्रीकरण किंवा आपण म्हणतो त्याला प्रेस कॉन्फरन्स टाईप आपण हे ठेवलेलं आहे। आपल्याला आणखी 2 व्यक्ती अशा आहेत की ज्यांचा मी आवर्जून इथे उल्लेख निश्चित करायला हवा। माझे आणखी एक स्नेही मनोजजी जालनावाला, त्यांची ओळख आपली आहेच। आपली पूर्ण कोकण विभागाची अधिस्वीकृती समिती आहे, त्या समितीचे ते अध्यक्ष म्हणून सध्या काम करतात। आणि विशेष म्हणजे त्यांच्या कालावधीत त्यांनी जेव्हापासून ते सूत्र हातात घेतले ते पत्रकारांशी वैयक्तिक संपर्कात आहेत। पत्रकारांचं काय हवंय, काय नकोय, कुणाचे काय प्रॉब्लेम आहेत, अधिस्वीकृती मिळण्यासाठी तुम्हाला काही अडचणी आहेत का, हे ते स्वतः अभ्यासतात आणि त्या प्रकारे आम्हाला अधिकाऱ्यांना ते कमिटीचे अध्यक्ष म्हणून काही सूचनाही देतात किंवा रिक्वेस्टही करतात। म्हणजे असं एवढं मन लावून काम करणारे म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे। अनेक अधिस्वीकृती कमिट्या झालेल्या आहेत, अध्यक्ष झालेले आहेत, पण मनोजजींनी थोडंसं आणखी पुढे जाऊन शासन आणि प्रसार माध्यम यांच्यात दुवा म्हणून खूप चांगलं काम ते करतात। आणि नंतर माझे आणखी एक मित्र मिस्त्री सरांची ओळख मी मगाशी
काटकर सरांना दिली की जवळपास 8 ते 10 राष्ट्रपती आणि पंतप्रधानांबरोबर 1 to 1 काम केलेली ही व्यक्ती आहे आणि आपले ठाणेकर आहेत. PIB म्हणून आपल्याला माहीत असेल, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो. त्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोमध्ये ते डायरेक्टर म्हणून रिटायर्ड झालेले आहे. सो मिस्त्री सरांचं या ठिकाणी स्वागत आहे. एक मिनिट मला यात फक्त ॲड करावं याची एक ऑडिओ विज्युअल आपण या टेरेस गार्डनचं केलं आणि दूरदर्शनवरून तो अतिशय चांगल्या निसर्गाशी आपलं कसं नातं असू शकतं हे आधुनिक. आम्ही ज्यावेळी मी इथे पहिल्यांदा आलो, मलाही संकल्पना खूप आवडली आणि हे कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी उत्कृष्ट साधन म्हणजे दूरदर्शन आहे. प्रिंट मीडियाऐवजी मी इथे मध्ये काम करतो, पण त्याच्याबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपण दूरदर्शनमध्ये केलं तर हे याला चांगलं लोकांपर्यंत पोहोचू शकेल आणि प्रेरणा चांगली मिळू शकेल. या उद्देशाने आपण सह्याद्री कार्यक्रम केला आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्याला खूप चांगला अतिशय प्रतिसाद चांगला मिळाला. खूप लोकांचे पत्र, मेसेजेस आणि चांगल्या रीतीने हे मिळालं. हे मला करायची संधी मिळाली आणि ज्यावेळी आम्ही हे शूट केलं त्यावेळी बाबा इथे चांगली सभा होऊ शकते का अशी कल्पना मनात आली नव्हती, पण त्याचं मूर्त रूप आज समोर दिसतं. त्यामुळे मग मला अधिक आनंद झाला आणि आज काय मी इथे इन्व्हायटी नाही आहे, पण मी सरांना सहज विचारलं होतं की मी उद्या येऊ का आपल्याला भेटायला, आपण ठाण्याला कधी येणार तेवढं या उद्या. मला अधिक आनंद झाला. आपण म्हणतो ना दुधात साखर पडली, मला तो आनंद झाला. आणि मी काटकर सर, आम्ही दूरदर्शनसाठी हेल्मेटची एक जाहिरात केली होती. ती 40 सेकंदाची आहे. सेफ्टी काउन्सिल ऑफ इंडिया म्हणून भारताचं ऑफिस आहे बेलापूरला. त्या ऑफिससाठी आम्ही रोड सेफ्टी, इलेक्ट्रिक सेफ्टी आणि फायर सेफ्टी याच्यासाठी जर जाहिराती केल्या. त्यातली रोड सेफ्टीची जाहिरात जी कन्सेप्ट होती माझी ती अतिशय वाखाणण्याजोगी होती आणि सगळ्यांनी हेल्मेटचा वापर करावा आणि हेल्मेटच आहे आपला खरा फ्रेंड, हा येऊ द्या नवा ट्रेंड अशी त्याची संकल्पना होती. ही जाहिरात दूरदर्शनवरनं 1 महिनाभर प्रसारित झाली आणि मराठी वर्जन दूरदर्शनवरून झालं आणि हिंदी वर्जन भारतासाठी पूर्ण दिल्लीवरून DD सह्याद्रीवरून झालं. या 2 गोष्टी मला आज अतिशय संयुक्तिक आहे म्हणून मी फक्त सरांचा ऐकून घेतला. सर थँक्यू सर. या सगळ्या याच्यामध्ये त्या आधारे, त्या अनुषंगाने विविध अधिकाऱ्यांच्या दूरदर्शनला वेगवेगळ्या मुलाखती होत असतात आणि आज पहिला मान मिळाला आहे तो आपल्या ठाण्याला, म्हणजे आपल्या ज्या RTO मॅडम आहेत हेमांगिनी पाटील मॅडम, त्यांचा आज सखी सह्याद्री दूरदर्शनवर एक खूप एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू झाला. म्हणजे ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने, पण नंतर मी लिंक आपल्याला सगळ्यांना नंतर शेअर करतो. याच्याच दृष्टीने या मोहिमेबाबतची आपण जे काही करतो आहोत त्याची माहिती काटकर सर आणि कट्टी सर आपल्याला डिटेल देणारच आहेत. याच्यात आणखी एक ॲडिशन, आपल्यामध्ये जप जीवाला बहुउद्देशीय संस्था याचे अध्यक्ष म्हणून आहेत जे आपले माजी शासकीय अधिकारी पण आहेत आपल्यामध्ये उपस्थित श्री कदमजी. ते शासकीय अधिकारी आहेत, रिटायर्ड, सध्या सोशल वर्कमध्ये पूर्ण वेळ असतात आणि त्यांनी त्यांच्या संस्था माहिती कार्यालय एवढंच टाका, कारण कार्यालय आहे म्हणून मनोज सानप आहे. थँक्यू. नमस्कार. माझ्यासोबत आज इथं उपस्थित माझे मित्र आणि सहकारी सनप साहेब, आपल्या ठाण्याचे ड्रीमॅन किंवा प्रसिद्ध लेखक कट्टी साहेब आणि सोबत व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आपण सर्वजण. आज या ठिकाणी जो कार्यक्रमाचा विषय आहे तो साधारणतः दोन विषयावर आपण फोकस करतोय. एक तर रस्ते सुरक्षा आणि त्याचबरोबर त्या दृष्टिकोनातून कट्टी सरांनी लिहिलेले पुस्तक किंवा माध्यम पोस्टर्स, त्यांनी एक खास संकल्पनेतून जी पोस्टर्स बनवलेली आहेत.
तर त्या पोस्टरचं अनावरण असेल किंवा ते आपल्यापर्यंत ही सगळी माहिती पोहोचवणे असेल. त्याचबरोबर ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जो दरवर्षी रस्ता सुरक्षा मंथ साजरा केला जातो, तर त्या अंतर्गत आपण पोस्टर एक केलेलं आहे. आपण पाहू शकता, आमचे ध्येय अपघात मुक्त ठाणे जिल्हा. तर सर्व प्रकारच्या रस्ते अपघात मुक्त ठाणे जिल्हा करण्यासाठी जे प्रशासनाचे प्रयत्न आहेत किंवा RTO ठाण्याचे जे प्रयत्न आहेत, तर त्याला प्रसिद्धी देणे किंवा ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज मी इथं तुमच्यासोबत आहे. सर्वप्रथम मी कट्टी सरांच्या पोस्टर्सबद्दल 2 वाक्य बोलीन की काही दिवसापूर्वी सानप साहेबांच्या माध्यमातून कट्टी सरांनी कार्यालयासमोर, म्हणजे आमच्याकडं त्यांची जी कन्सेप्ट आहे पोस्टर्सची किंवा पुस्तकाची, त्याच्याबद्दल उहापोह केला. आपण जर बघितलं तर काही गोष्टी ह्या संस्कारक्षम वयामध्येच जर व्यक्तीपर्यंत पोचल्या तर त्या चांगल्या प्रकारे रुजतात, पर्क्युलेट होतात. एक ठराविक वयानंतर व्यक्तीची शिकण्याची कॅपॅसिटी आणि मानसिकता दोन्ही कमी होऊन जाते. तर रस्ता सुरक्षा हा अभ्यास विषय म्हणून शिकण्याची किंवा शिकवण्याची पार्श्वभूमी आपल्या देशामध्ये थोडी कमी आहे. कारण आपण जेव्हा शाळांमध्ये शिकलो तर तेव्हा हा विषय कधी शालेय अभ्यासक्रमामध्ये नव्हता. तर आपल्यामध्ये ते थोडे शालेय जीवनामध्ये जे संस्कार केले जातात त्यामध्ये हा विषय कुठेतरी बाजूला पडला होता. त्याचाच परिणाम म्हणून आज आपल्याला तो विषय एक प्रमुख समस्या म्हणून आपल्या समोर येतोय. देशामध्ये जेवढे आतंकवादी हल्ले होतात किंवा शत्रू राष्ट्रांसोबतची युद्ध होतात, ह्याच्यामध्ये जेवढे आपले लोक दरवर्षी नाहीत मरत, तेवढे लोक आपण आपल्या रस्त्यांवर गमावतोय. आणि या गोष्टींकडे आपण म्हणावं तेवढं लक्ष देत नाहीये. ही गोष्ट जेव्हा शासनाच्या प्रामुख्याने लक्षात आली, तेव्हा एन्फोर्समेंट करणं किंवा शिक्षा देणं किंवा फाईन लावणं लोकांना, याच्यापेक्षा पण आपण अवेअरनेसला महत्त्व दिलं पाहिजे. ही गोष्ट शासनानं समोर घेऊन अशा प्रकारचं रस्ता सुरक्षा महिना किंवा लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा हा उद्देश आहे. आपल्या माध्यमातून हे मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचलं जाऊ शकतंय. आणि शासनाच्या ध्येय धोरणांमध्ये जो लोकशाहीचा 4था स्तंभ आहे, त्याची सुद्धा एक जबाबदारी किंवा अशी भूमिका आहे की लोकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवणं. तर त्यासाठी आज आपल्यासमोर हा सगळ्या कार्यक्रमाचा प्रपंच म्हणता येईल. दुसरं, मी कट्टी सरांचं अभिनंदन करतो किंवा एक प्रकारे आभार मानतो की त्यांनी खूप सेल्फलेसपणे, म्हणजे खूप निस्वार्थी भावनेने हे सगळं काम केलेलं आहे. शासन त्यांना या गोष्टीसाठी कुठल्याही प्रकारचं म्हणजे प्रोत्साहन किंवा काही गोष्टी करत नसताना एक सामाजिक जबाबदारी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी या क्षेत्राचा लिखाण करण्यासाठी निवड केली. त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो किंवा अभिनंदन करतो. त्यांच्या कार्याबद्दल अजून थोडी माहिती त्यांनी त्यांना आपल्या सगळ्यांसमोर ठेवावी, मी असं त्यांना विनंती करतो. उद्घाटन पण आहे आणि हे संधी मिळणं खूप कठीण आहे एक सामान्य माणसाला. मी एक कॉमन माणूस आहे, तसं काय माझ्याकडे डिग्री नाही, काय नाही, पण आयुष्यात जे काय शिकलेले ते वाटून जाऊया. आणि मी कुठे चुकलो तसं पुढे कोणाला करायला नको पाहिजे. जेवढं नॉलेज माझ्याकडे ते शेअर करून कमीत कमी एवढं तरी मी करू शकतो, ह्या उद्देशाने मी हे काम चालू केलेलं. मागच्या वर्षी आपण बघितलंय सुरुवातीला काय होतं, आता काय आहे. जिथे आपण बसलेले तिथे बसायला होत नव्हतं, तर आपण बसू शकतो. हे दाखवून देणं गरजेचं होतं, मग आपण केलं. ह्याच्यासाठी मी सनप सरांचे खूप आभारी मानतो. माझ्यावरती विश्वास ठेवले आणि त्यांनी दिले. हे मला एक मार्ग मिळाले. त्याच्यानंतर आपण कुठे चुकतो, माणसानं कुठे चुकतो, जिथे माहिती नाही तिथे चुकतो. आणि माहिती कधी करून घेतो, जेव्हा आपण अडचणीत पडतो. ते सोडून आपण हे गोष्ट सुरुवातीपासून का नाही शिकवावं. हे इंडस्ट्रियल सेफ्टी म्हणा, रोड सेफ्टी म्हणा, 2008 पासून मी ह्याच्यावरती काम करतो. कमीत कमी 150 ते 200 रोड सेफ्टीवरती मी सेमिनार्स कंडक्ट केलेले, इंडस्ट्रीमध्ये पण कंडक्ट केलेले. जे काही माझ्याकडे नॉलेज होते, जेव्हा मी बोर्ड बघतो त्याच्यात काय लिहिले, माझ्यासाठी काय आहे ते बघण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. तेच आपण आज स्टोरी फॉर्ममध्ये प्रत्येक सिम्बॉलबद्दल आपण सांगणार आहे. दुसरी गोष्ट, यावर्षी फक्त एकच करणार नाही आपण. रोड सेफ्टी आहे, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल सेफ्टी आहे, नंतर फायर सेफ्टी आहे, नंतर एन्व्हायरमेंट आहे आणि फूड सेफ्टी आहे. हे कार्यक्रम आपण जिल्हा माहिती अधिकारी आणि विजॅक इंडिया दोघं मिळून करणार आहे.
हे भरपूर मोठी गोष्ट आहे आणि तुमचं सहकार्य पाहिजे, हे लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. एक एक पोस्टर तुम्ही फक्त बघितल्यानंतर आपण जाताना बघतो शाळेचे पोस्टर असतात, सायनेज असतं, त्याची काय फायदा आहे? मला काय फायदा आहे? तुम्ही विचार केला ना, मोस्ट ऑफ द रोड्सवरती स्कूल बोर्डचं अगोदर नाही तर नंतर स्पीड ब्रेकर असतं, बरोबर? स्पीड ब्रेकरवरती व्हाईट लावलेलं नसतं, अंधारात ते दिसणार नाही, पण हे बोर्ड दिसतात. त्याची फायदा तुम्हाला काय होईल? कुठेही गेला स्कूल बोर्ड दिसला रे दिसला, तुम्ही स्लो करा, म्हणजे तुम्ही पडणार नाही. ही गोष्ट मी याच्यात लोकांना दाखवायची. दुसरी गोष्ट, माझी एक कॉन्सेप्ट आहे रीच म्हणून. कुठलीही वस्तू बघत असताना, कुठलेही काम करत असताना रीच एक अप्रोच मी तयार केलेले. रीच म्हणजे आर म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी, ई म्हणजे एम्पथी, सी म्हणजे काय आर ए म्हणजे ए म्हणजे अवेअरनेस, सी म्हणजे कंपॅशन, एच म्हणजे हार्मोनी. हे 5 प्रिन्सिपल आपण कुठलेही काम करताना अप्लाय केलं ना, शेवटी जे पाहिजे आपल्याला मिळतं. शेवटी आपण जन्माला येतो आणि मरतो, त्या मध्य पिरियडमध्ये आपण एकमेकांशी काय केलं, कशाला केलं, त्याच्याने मला काय फायदा आहे, पुढे काय घेऊन जाणार आहे का नाही, काय कोणी काय घेऊन जाणार नाही, जे काही इथेच वाटायचं इथेच जायचं. हे फक्त एन्व्हायरमेंट सेफ्टीबद्दल नाही, एन्व्हायरमेंटबद्दल पण कव्हर करायचं आपल्याला. मी काल काटकरांसाठी गेलं, दाखवले सगळे. मी त्यांना एक रिक्वेस्ट केले, तुमच्याकडे जुने डायरी असेल तर द्या. त्यांनी पटकन उचलून दिले. माझी उद्देश तुम्हाला पण एक अपील आहे, तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या संघटनेमध्ये कुठेही जुने डायरी अनयूज असेल ते कलेक्ट करा. आपण एन्व्हायरमेंट डेला स्कूलला देऊ शकतो, ते रायटिंग करू शकतो, रद्दीमध्ये घालू नका. अशी छोटी छोटी कल्पना माझ्याकडे आहेत, ते आपण एकत्रित करूया. ह्याच्यात मला फायनान्शियल बेनिफिट काही नको, हे लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. येणाऱ्या पिढीला मी काहीतरी केलं, एक अभिमान मला वाटायला पाहिजे आणि रात्री झोप लागायला पाहिजे. आणि हे काम करताना मी एकटा करू शकत नाही, माझा परिवार माझ्यासाठी. जेव्हा मी घरात 3,500 झाड लावलेले, ती बाईनी सांभाळलेले. फ्रंट पेजवरती नाही येते, पण बॅक साईडवरती जे केलेले काम फक्त तीच करू शकते, दुसरे कोणी करू शकणार. एवढे सपोर्ट असताना मनोज सपोर्ट मिळाला, सरांचे सपोर्ट मिळाला. आपण हे पुस्तक बनवलेले डिजिटल पण देणार आहे. सरांनी सांगितले काही कॉलेजेसमध्ये आपण देणार आहे. त्याच्यात 2 प्रकार आहेत. एक आहे पोस्टर्स, 78 डिफरंट पोस्टर्स ऑन ईच सायनेजेस, आणि एक 15 अशी पोस्टर्स आहेत, स्टोरीज आहेत. प्रत्येक माणसाचं आयुष्यात ते वाचायलाच पाहिजे आणि सिम्पल लँग्वेजमध्ये, आणि कलरफुल आहे, अट्रॅक्टिव्ह आहे, आणि कोणालाही कंटाळ येणार नाही त्याच्यात. हे सुरुवात आपण करूया. नंतर आपण कॉम्पिटिशन हे सगळं काहीतरी कंडक्ट करता येईल. तुमचं पार्टिसिपेशन पाहिजे. आणि माझी एक रिक्वेस्ट सनसरांनी केलं होतं, मी हे जे पोस्टर्स आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र प्रत्येक दिवशी एक न्यूजपेपरमध्ये यायला पाहिजे, एक पोस्टर. त्याप्रमाणे आपण प्रत्येक गावापर्यंत पोहोचू शकतो. आणि हे पोस्टर्स आणि पुस्तक इंग्लिश, मराठी आणि हिंदीमध्ये आहे. पाहिजे तर मी गुजरातीमध्ये पण करून देईन. मी ChatGPT, जेमिनी, AI ची एवढी उपयोग केलेले आहे ना, पण मला काय पाहिजे ते माहिती असल्यामुळे मला पटकन मिळतं. मी आत्तापर्यंत आत घेतला 10 मिनिटात मी त्यांना दिलेले. मला ते वर्डिंग्स माहिती आहे ह्या फील्डमध्ये मी काम केल्याबद्दल. आणि तुमचं सगळ्यांचं सपोर्ट पाहिजे, आणि एकमेकांना आपण मदत करूया आणि पुढे जाऊया. आणि हे कुठलीही वस्तू कमर्शियल अँगलनी मी करत नाही. कुठेही ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट करायचा असेल तर मी पैसे घेणार नाही. हां, येणार जाण्याचे पैसे जे लागतात ते घेणार. गार्डन तुम्हाला बनवायचं, तुमचं करायचं असेल, मी तुमच्यासाठी बरोबर काम करायला तयार आहे, ज्ञान द्यायला तयार आहे. पण तिथे खर्च होणार असेल तर तो खर्च सांगणार आहे. आज स्पेशली माझे बर्थडे, मी प्रत्येक वर्षी गेले 20 वर्ष बर्थडेला काहीतरी करतच आले, असंच काहीतरी उपक्रम करत आलेले. सनप सरांच्यामुळे आणि RTOमुळे मला एक स्टेट लेवल, डिस्ट्रिक्ट लेवलवरती प्रोग्राम करायला दिल्याबद्दल मी दोघांचंही धन्यवाद करतो. आणि पुढे आपण काम करूया. आणि मिस्त्री सरांनी तरी मला दूरदर्शनपर्यंत घेऊन गेले. माझी प्रोग्राम दूरदर्शनपर्यंत पोहोचले. त्याच्या अगोदर भरपूर काय माझी
कव्हरेज झाली होती, पण दूरदर्शन आपल्याला अभिमान होतो. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक वर्षी मला नरेंद्र मोदीची बर्थडे विश येतात, आज पण आलेले. अजून भरपूर करायचं आहे, पण पुढे जाऊ. त्यांची पोटतिडकी लक्षात येईल की आपण कशा पद्धतीने आपण आपली माणसं गमावतोय, तर ती गमावू नये म्हणून रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टींचं पालन आपल्या सर्वांना करायला पाहिजे, ती जबाबदारी आपण प्रत्येकाने सांभाळली पाहिजे, हे सांगण्याचा त्यांच्या या पुस्तकाच्या माध्यमातून हेतू आहे. आणि त्यांच्या या प्रयत्नाला आपण सर्वांनी, विशेष करून सर्व पत्रकार मंडळींना मी आवाहन करेन की त्यांनी त्यांच्या या सहकार्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन आपलंही योगदान या कामामध्ये द्यायला पाहिजे असं मला वाटतं. बाकी आपण सर्व सुजाण आहात. अधिक न बोलता मला इथं बोलण्याची संधी दिली मनोजजींनी आणि कट्टीजींनी, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. अत्यंत व्यस्त कार्यक्रम आहे. ठाणे जिल्हा बऱ्याच आघाड्यांवर प्रयत्नशील आहे की जनतेला योग्य चांगल्या सुविधा द्याव्यात, डेव्हलपमेंट व्हावी. आणि आपल्याला सर्वांना माहिती की गेली काही वर्षांपासून आपण जिल्ह्यातलं ट्रॅफिक ज्या धडाडीने ट्रॅफिकच्या समस्या सोडवण्यात 100% यश मिळवत आहेत, असे आपल्या सर्वांचे परिचयाचे ट्रॅफिक उपायुक्त, वाहतूक उपायुक्त आदरणीय श्री पंकज शिरसाट साहेब हे देखील आपल्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांनी सुद्धा, जेव्हा मी परवा त्यांची भेट घेतली, तर त्यांचे सुद्धा अनेक प्रकारे वेगवेगळे प्रयत्न चालू आहेत की आजच्या पिढीला खरं तर रस्ते सुरक्षा, रस्त्यांचे नियम, वाहतुकीचे नियम हे खरं तर संस्काराचा भाग म्हणून त्या मुलांवर बिंबवणं आवश्यक आहे. ही आत्ताची काळाची गरज झालेली आहे. आणि त्यांनी जेव्हा त्यांचे उपक्रम सांगितले त्यावेळेस आम्ही खरंच थक्क झालो की एक व्यक्ती एवढी मोठी जबाबदारी असताना एवढं सगळं समाजासाठी कसं काय देऊ शकतो. म्हणजे खरंच त्यांचं कौतुक आहे या बाबतीमध्ये. त्यांचं मी या ठिकाणी जिल्हा माहिती कार्यालय आणि आमचे सगळे पत्रकार मित्रमंडळी यांच्याकडून स्वागत करतो. आणि मी थेट सरांनाच विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा. हां, ते सर सांगतील ना. 31ला ना RSPचा कार्यक्रम. हां, ते सांगतो. मगाशी मी माझ्या प्रस्तावनेमध्ये एक उल्लेख केला होता की कट्टी सरांनी जे रिच ही संकल्पना सांगितली, त्या संकल्पनेची माहिती देण्यास असं वेगवेगळ्या प्रकारे बनवतोय. आणि पहिल्याच याच्यामध्ये आम्ही 3 भाषांमध्ये ते पुस्तिका तयार करतोय, इंग्रजी, हिंदी आणि मराठी, जेणेकरून आपल्याला वेगवेगळ्या, कारण रस्त्यावर ॲक्सिडेंट होतो किंवा रस्त्यावर एखादी गाडी दुसऱ्या गाडीला होते, ते कुठली भाषा म्हणून नाही. त्यामुळे प्रत्येक भाषेच्या व्यक्तीला रस्त्याची माहिती, रस्त्याच्या वाहतुकीच्या नियमांची माहिती असावी, या प्रामाणिक उद्देशाने आम्ही तो प्रयत्न करतो आहोत. याच्याच आधारे मी मगाशी जसं म्हटलं की हजारो विद्यार्थ्यांना एकत्र करून पंकज शिरसाट साहेब एक मोठा उपक्रम करणार आहेत 31 तारखेला, 31 जानेवारीला. सर कुठे होतो? साकेत ग्राउंडवर आपण तो एवढा मोठा उपक्रम करतोय. खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी, अर्थात त्याची माहिती आणि हे सगळं आम्ही तुम्हाला शेअर करणारच आहोत. पण खरंच हे यांचं श्रेय आहे. दिवस रात्र ते त्या कन्सेप्टवर काम करतात की खरं तर मुलांवर ते संस्कार व्हावेत. तर त्याबद्दल त्यांचं मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करतो की आपल्याशी संवाद साधावा. बसून बोलू. ठीक आहे. आदरणीय व्यासपीठ, सगळ्यांचं आभार मानतो. या ठिकाणी माझं मत प्रदर्शन किंवा मत व्यक्त करण्याबाबत मला संधी दिली. सिंपल गोष्टी असतात आणि आपण त्या निग्लेक्ट करतो आणि ॲक्सिडेंटला वाव देतो. सिंपल म्हणजे अगदी सिंपल गोष्ट आहे की मी जर रस्त्यावर चालतोय तर मला खरंच मोबाईल गरजेचा आहे का, आणि मोबाईल नव्हता तर आपण ह्या जगात नव्हतोच का. नाही, सगळ्यात महत्त्वाचं की हा मोबाईल जो आलेला आहे आपल्या जीवनात, तो आपल्यासाठी आला की आपण आपला जन्म याच्यासाठी झाला, हे पहिले समजून घेणं गरजेचं आहे. मोबाईल आहे, कॉल आहे, इम्पॉर्टंट आहे, चांगली गोष्ट आहे. रस्त्यावर चालतायत,
फोनवर बोलतायत, 5 मिनिटं थांबा ना बाजूला, लेट द कॉल कम्प्लीट अँड प्रोसीड. पण नाही, मी रस्त्यावर क्रॉस करताना आता आपल्या मेन जंक्शन जसं खोपट असेल, त्याच्यानंतर तीनाथ नाका असेल, कॅडबरी असेल, नितीन कंपनी जंक्शन आहे, परत गोल्डन क्रॉस आहे, आनंद नगर जंक्शन आहे. आत इथं जवळ कशाला ह्या आपल्या कोर्ट नाक्यावरचा इश्यू आहे. पुढे गेलं तर टॉवर नाक्याला इश्यू आहे. सिंपल, मी माझ्या चालताना बोलताना माझा फोन असाच असतो. मी असंच माझं ह्या फोनमध्ये असं दडलंय काय, थोडस वेट, थांबा, बाजूला थांबा, फुटपाथ आहे, थांबा, बोला, ठेवा आणि मग क्रॉस करा. पण नाही, आम्हाला तसं नाही करायचं. आम्हाला असं बघताच क्रॉस. त्याच्यात आतापर्यंत जवळपास फोनवर नाही म्हणत, पण नेग्लिजियंट रोड क्रॉसिंगमुळे आतापर्यंत ठाणे शहरात नाही, ठाणे आयुक्तालयात पूर्ण 70 पादचारी मृत्युमुखी पडले. अलार्मिंग स्टेज आहे. याच्यावरनं जर आता आपण सुधारलो नाही तर इट विल बी वर्स्ट टू वर्स्ट. दुसरा सगळ्यात व्हनरेबल पहिला पादचारी, त्याच्यानंतर येतो सेकंड घटक टू व्हीलरवाला. आपण कितीही केलं तरी ठाण्यातली हेवी वाहतूक जोपर्यंत बाहेरचे रस्ते होत नाहीत तोपर्यंत त्याच्यातनं काढू शकणार नाही. आपल्याला ह्या वाहतुकीबरोबर आपल्याला प्रवास करायचाच आहे, पण सुरक्षित अंतर ठेवून. प्रत्येक मोठ्या ट्रॉलरवर लिहिलेलं असतं की सुरक्षित अंतर ठेवून चाला. तरीही आम्ही एवढे त्याला घासतो की जवळपास फक्त चालतं जायचं बाकी राहिलेलं असतं. आणि अशा ह्याच्यात ह्या कॉन्टॅक्टमध्ये त्या गाड्यांच्या ब्लाइंड स्पॉटच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन आपले जवळपास 127 टू व्हीलर रायडर्स त्याच्यात मृत्युमुखी पडलेले आहेत. आणि त्याच्यातल्या 125 लोकांकडे हेल्मेट नव्हती. म्हणजे आम्हाला हेल्मेटच घालायचे नाहीये, किंवा आम्हाला हेल्मेटची काय गरज आहे, आम्ही भाजी आणायला चाललो, आम्ही इथं पान खायला चाललो, आम्ही तो हॉटेलला 2 मिनिटाच्या अंतरावर चाललो, तर त्यासाठी काय यम आपली वाट बघणार नाही, तू हे हेल्मेट घालून ये, आणि म्हणून आम्ही करतो. आता ह्यासाठी आम्ही मागच्या वर्षी पूर्ण 8 ते 9 फिल्म्स विविध विषयांवर, विदाउट हेल्मेट असेल, ओव्हरसीट पॅसेंजर्स असतील, त्याच्यानंतर ड्रंक अँड ड्राईव्ह असेल, पेडिस्ट्रियन क्रॉसिंग असेल, नंतर पुढचं सिग्नल जम्पिंग असेल, अशा विविध 8 याच्यावर आपण फिल्म्स बनवून ऑलरेडी त्या मार्केटमध्ये किंवा व्हायरलही केलेल्या आहेत. त्याच्यानंतर RSP, आता सानप साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे पूर्वी 55 शाळेत फक्त RSP होती, रोड सेफ्टी पेट्रोलचं युनिट होतं. आता जवळपास आपण ते 120 शाळांमध्ये ते पोहोचवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्याच्या परेड्स घेणार किंवा त्यांना ते जिथं जे शिकवलं जातं त्याच्या परेड्समधनं आपल्याला 15 मुलींची आणि 15 मुलांची आपण स्क्वॉड्स निवडलेले आहेत. त्याची फायनल ही 31 जानेवारी रोजी साकेत ग्राउंडवर होईल. आणि 5 बघा, लहान मुलांसाठी बँड खूप महत्त्वाचा असतो, त्याला शोभा येते, एक शिस्तीत असतं. तर बँडची स्पर्धाही पूर्ण ठाणे आयुक्तालयात कधी कुठं झालेली नव्हती, ती मागच्या वर्षीपासून आपण चालू केली. त्याही प्रत्येक विभागातनं, आपले 5 विभाग आहेत, ठाणे, वागळे, कल्याण, उल्हासनगर आणि भिवंडी, असे 5 विभागातनं 5 बँड जे आपण पहिले तिकडे आलेले आहेत, अशा 5 बँडची पण स्पर्धा ठेवलेली आहे. त्या जे फर्स्ट, सेकंड, थर्ड येणार आहे त्यांच्यासाठी उत्कृष्ट असे आकर्षक ट्रॉफीज हे केलेल्या आहेत. आणि जेवढे पार्टिसिपेट होणार आहेत त्यांच्यासाठी सर्टिफिकेट्सही असणार आहेत. दुसरा, याच्यातनं अजून पुढे जाऊन आपण ह्या 120 शाळांमध्ये पोहोचलेलो आहोत. आणि 120 शाळांमध्ये 5वी, 6वी, 7वी साठी आपण चित्रकला स्पर्धा घेतली होती. प्रत्येक शाळेतनं 5 जे निवडलेले चित्र होते त्यांची निवड करून आपल्याकडे त्यांनी पाठवलेले आहेत. ते आपल्याकडे आल्यानंतर आपण पहिले 12 चित्र जे आलेले आहेत, दरवर्षी ट्रॅफिकचं एक कॅलेंडर बनतं, तर ते पहिले जे 12 चित्र आहेत त्याचा आपण एक छानसं टेबल कॅलेंडरही बनवलेलं आहे.
त्याचंही अनावरण बहुतेक 26 तारखेला माननीय पालकमंत्र्यांच्या हस्ते आपण करणार आहोत. आणि हे झाल्यानंतर पुढे मुलांमध्ये अजून चालना मिळावी की ट्रॅफिक रिलेटेड ते काय काय करू शकतील, तर त्याच्यासाठी प्रोजेक्ट्स सांगितलेले अजून आलेले नाहीत, पण प्रोजेक्टचंही आपल्याला जवळपास 60 ते 70 प्रोजेक्ट अपेक्षित आहेत की येतील. ते आल्यानंतर त्याचंही त्या 26, 27, 28 जे आपण ट्रॅफिक कार्निवल घेणार आहोत त्याच्यात त्याचं प्रदर्शन असणार आहे. त्याच्यानंतर त्याच कार्निवलमध्ये आपण सायनेजेस, आता लहान मुलांपासून आपल्याला सायनेजेस बोधचिन्ह जे आहेत वाहतुकीचे त्याच्याबद्दल ज्ञान नसल्यामुळे मोठे होऊन त्याचे अपघात घडतात. तर त्या लहानपणापासूनच त्यांच्या मनात ते रुजवावे म्हणून आपण त्या बोधचिन्हाचं त्या ठिकाणी माहिती आणि लोकांमध्ये जनजागरण व्हावं त्यासाठी बोधचिन्हाची माहिती त्या ठिकाणी आपण त्या छोट्या मुलांना आणि जे काही व्हिजिटर्स असतील त्यांना देणार आहोत. त्याच्याबरोबर काही क्विज कॉम्पिटिशन त्याच ठिकाणी की त्या बोधचिन्हाला पहिले काय म्हणताय ते सांगणार आणि त्याच्यानंतर त्या बोधचिन्हाला काय म्हणतात ते त्यांना विचारणार. त्याच्याबद्दल एक क्विज असेल, त्या क्विजमध्ये जे काय हे असतील त्यांना छोटंसं आपण बक्षीसही देणार आहे. पुढे त्याच्या आपल्याकडे अम्युजमेंट पार्क छोटंसं अम्युजमेंट साठी ठेवलेलं आहे, गेम झोन ठेवलेला आहे. त्या गेम झोनमध्ये जे स्टिम्युलेटर्स असतात, जे मोटर गेम्स असतात मॉलमध्ये, त्याचं आपण 8 ते 9 स्टेशन्सचं नियोजन केलेलं आहे. ते नियोजन झाल्यानंतर पुढे आपल्याला ईव्ही, आता आपलं जे फ्युचर आहे किंवा पुढे येणारं जे आहे ईव्हीज जे आहेत प्रत्येकाचे, तर सायकल ईव्ही पासून तर आपल्याकडे BMW जी आता जवळपास 2 करोडची गाडी आहे, त्या गाड्याही आपल्याकडे प्रदर्शनासाठी त्या दिवशी आपण उपलब्ध करून देणार आहे. MG हेक्टर असतील, मर्सिडीज असेल, त्यांच्या ज्या टॉप क्लास गाड्या आहेत त्या सगळ्यात कॉस्टली गाड्या आहेत ईव्हीच्या, त्या आपण त्या ठिकाणी प्रदर्शनाला ठेवणार आहोत. तसेच स्कूटर आहेत, ऑटो रिक्षा पण आहेत. हा झाला 26चा प्रोग्राम. 27ला पूर्ण असणार आहे. 27लाच त्याच्याबरोबर आपल्याला सुपर बाईक्स जवळपास 45 सुपर बाईक्स मी आपल्याबरोबर आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं आहे की ते येणार आहेत. ते शो आहे. आणि 28 तारखेला आपल्याकडे विंटेज कार्स आणि बाईक्स याचंही प्रदर्शन असणार आहे. म्हणजे एक वेगळी काहीतरी थीम घेऊन लोकांमध्ये जनजागरण करण्याचा विचार आहे आणि त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांनी उपलब्ध राहावं. जो कोण येईल त्याला, जो कोण पार्टिसिपेट असेल त्या ठिकाणी जो बघायला येणार आहे, आपण त्याला एक छोटंसं एक बॅच, जो ट्रॅफिकचा हा एक छोटासा ब्रोशेट असेल तो प्रत्येकाला येणाऱ्याला तो एक ब्रोशेटही देणार आहोत. ठीक आहे. थँक्यू. ही पोपुलर प्रशासनाची जबाबदारी नाही, प्रत्येकाची जबाबदारी तरच ते होईल. नाही तर तुम्ही प्रशासन तुमचं बघा असं होऊन नाही चालत.